दुनिया पण किती स्वार्थी आहे. खायला दाणे नाहीत पण जावयाच्या घरी पोतीच्या पोती धान्य पाठवले जात आहेत. तुझ्या मुलीचं लग्न चौधरी खानदानात फक्त माझ्या दयेवर होत आहे. तुझी इज्जत तर तुझी बायको 13 वर्षापूर्वी घेऊन गेली. जर तुझी इज्जत वाचली असती ना, त्या चिल्लर पैशांसाठी माझ्या घरात तमाशा नसता झाला. रोशनी तुझ्या मनस्थितीला कारणीभूत आहे का? आकाश, नेमकं काय झालंय तू मला सांगू शकतोस? जे काही असेल मी स्वतः हँडल करेन. तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. तर इकडे आहे मॅडम. ना वॉट? तुला एकदा सांगून कळत नाही का? खूप मजा वाटते का तुला परत परत इन्सल्ट करून घ्यायला? रेवा, हे काय होतं? काय नाही, वेडा झालाय हा. लोक रेवा, या स्मॉल टाउन मधली काही माणसं आपल्या मोठ्या शहरांसारखी समजूतदार आणि शिकलेली नसतात. त्यांची विचारसरणी फार वेगळी असते आणि ते कधी कधी फार धोकादायक ठरू शकतं. आय थिंक तुला या लोकांपासून लांबच राहिलं पाहिजे. आकाश, तू तुझ्या लाईफचे प्रॉब्लेम स्वतः हँडल करू शकतोस ना? तर मग मला पण माझ्या लाईफचे प्रॉब्लेम स्वतः हँडल करू दे. आता निघूया. गुरुजी, हो, ही दक्षिणा. धन्यवाद. चौधरी साहेब, अभिषेक तर खरंच खूप सुंदर झाला. आता या तुला दानानंतर पहा, नील बेटावरची सगळी संकट दूर होऊन जातील. ही सगळी तुमची कृपा आहे गुरुजी. बस तुम्ही जेवण करून जा. हो, नक्कीच. सोनबाई, हा, बघून घे की सगळं पुढे सुरळीतच होईल. तर आता मी येऊ? हो हो, ठीक आहे. अच्छा गुरुजी, प्रणाम. चला गुरुजी, हो जी. भोजनाची व्यवस्था तिकडे या. हो. आई, तू पण थकली असशील. आराम कर थोडा. बसा पंडितजी. नील बेटा, गुरुजींना जेवण तू वाढायचं आहेस. मी पाणी घेऊन येते. मालकीण, गुरुजींना जाताना काय काय द्यायचंय ते तुम्ही मला जरा सांगा. हो, तू जेवणाकडे बघ, मी पाहतो काय ते. ठीक आहे. तुम्ही या माझ्यासोबत. अरे भीमा, थांब जरा. नील, काय झालं बाळा? काय नाही अम्मा, काय झालं? मी वाढतोय, तू कर ना तुझं काम. ठीक आहे. अजून काही हवं? बस बस. कदुकुमारी, थांब. स्टोर रूम मध्ये येऊन भेट मला. अरे पण लवकर ये ना. नील ऐक तरी.
हा नील पण ना काहीही बोलतो. आता इथून कशी काय जाऊ? फोन पण नाही माझ्याजवळ. काय करू मी? कोणी जर मला तुमच्यासोबत पाहिलं तर माहित नाही काय विचार करतील. नील, तू मला इथे का बोलवलंयस? तुला माहितीये ना बाहेर किती काम आहे अजून, आणि कुणाला माझी गरज भासली तर उगा शोधत बसतील. आणि सकाळपासून दिवस चांगला नाही गेलाय. तू का समजून घेत नाही नील? नेहमीच तू हट्टाला पेटलेला असतोस. माझी पर्वाच नाहीये तुला. तू नेहमी स्वतःचा विचार करतोस. बस कधी माझ्यासाठी हा हा फाटला कसा? पापाजीनी तर सर्वात चांगला घेऊन आले होते. हे देवा, जर कोणी पाहिलं तर गडबड होऊन जाईल आता. नील, कोणी पाहिलं तर नाही ना? मी काय करू? कद्दू कुमारी, म्हणूनच तर तुला इथे बोलावलंय, म्हणजे कुणाला कळणार नाही. समजली? तुझ्या बरोबरच मला तुझ्या पप्पाजींची पण खूप चिंता आहे. हे घे. असं कर, रामदेवला पण बोलवून घे. पोती जड आहे. पोती इथून नाही, दुसऱ्या खोलीतून काढायची. चला माझ्यासोबत. कद्दू कुमारी, खरं खरं सांगशील मला एक? हा कुर्ता तूच पसंत केला होतास ना माझ्यासाठी, हो ना? कद्दू कुमारी, आज आपण फिल्म मधल्या गाण्यातले हिरो हिरोईन प्रमाणे नाही वाटत? हे बघ, मॅचिंग आहे, सेम पिंच. धत, असं काहीच नाहीये. हा तर मी ट्विंकल कडून घेतलाय. ते तू दिवाळीला आला होतास ना, आणि तू माझी थट्टा केली होतीस, बस त्यासाठीच. अच्छा, म्हणजे माझ्या कद्दू कुमारीला माझ्या हसण्याने फरक पडतोय तर. म्हणजे तू फक्त माझ्यासाठीच तयार होऊन आलीस. म्हणजे ते म्हणजे काय झालं? नील,
भलेही आपल्यामध्ये सगळं काही बदलत चाललं असेल कद्दकुमारी, पण मला माझ्या सर्व मर्यादा माहिती आहेत आणि मी त्या कधी ओलांडणार पण नाही. कधीच नाही. सो आय मस्ट से की इथल्या वातावरणाचा तुझ्यावर चांगलाच परिणाम व्हायला लागलाय. हां, आता हेच बघ, जेव्हा मी जिलेबी कधी आणायचो तेव्हा इतके प्रश्न विचारायचीस मला की हे कोणासाठी, कशासाठी वगैरे वगैरे. सारखे प्रश्न विचारून ना माझं डोकं खायचीस. थोड्या वेळापूर्वी जे काही झालं ना, त्यामुळे मला हेच वाटू लागलंय की तुला हे नकोय की मी तुझ्या आयुष्यात डोकून सारखे खोलात प्रश्न विचारू. आणि तसंही तू आता लहान नाहीयेस. तू तुझं लाईफ हँडल करू शकतोस, राईट? रेवा, मी जरा जास्तच बोललो ना, सॉरी. तुला जाणून घ्यायचंय ना की मी का त्रासून गेलोय. ठीक आहे, मग ऐक. मी त्रासून गेलोय ते डीजे मुळे. मी अस्वस्थ आहे कारण मला नाही माहित मी माझ्या ध्येयापर्यंत कधी पोहोचेन. आर यू शुअर आकाश? फक्त हेच कारण आहे का? ऑफकोर्स. लिहून देऊ का? मग मान्य करशील? खरं तेच सांगतोय मी. बरं चल, त्या नर्सला शोधू. कुठे गेली ती? एक्सक्यूज मी मिस, बोला. राधिकाजी कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं होतं. आज तर ती नाही आली आणि कदाचित ती अजून 1 महिना नाही येणार. 1 महिना? पण का? आय मीन, मला त्यांच्याशी महत्वाचं काम होतं. सर, हे तर मला नाही माहित, पण तुमचं राधिकाकडे काय काम होतं? काही नाही. रेवा, थोडं नाटक करावं लागेल. मी काय बोलतो लक्ष दे. एक्सक्यूज मी मिस, ॲक्च्युली राधिकाजी मला हेल्प करणार होत्या काही फाईल्स दाखवण्यासाठी, पण आता ते मला नाही, माझ्या बॉसला हवंय. ही तुमची बॉस आहे? हो. तुमचं नाव? गरिमा. गरिमा? वाव, किती सुंदर नाव आहे गरिमाजी. खरं तर राधिका मला काही फाईल्स दाखवणार होत्या, पण ही जी माझी बॉस आहे ना, ती एक इंटरनॅशनल एजंट आहे, जासूस टाईप. ते जे आपलं नाव गुप्त ठेवून काम करतात ना, त्या. अच्छा, म्हणजे त्या टीव्ही सिरियल सारखं? एक्झॅक्टली तेच तेच. एजंट, तुझा जर टाइमपास झाला असेल तर आपण काम करूया. येस. तू धांदरट आहेस म्हणून मला इथे यावं लागलं. एक कामही नीट नाही करू शकत. सॉरी मॅम, तुम्ही शांत राहा. तुम्ही इंटरनॅशनल लेवलच्या एजंट आहात. मी लगेच फाईल्स मागवतो. शांत राहा तुम्ही. सर, तुम्हाला कोणती फाईल हवी होती? 93 पासून 96 पर्यंत सगळ्या फाईल्स. यावेळी थोड्या स्पेसिफिक डिटेल्स हव्या. या 4 वर्षात ना, सुनैना नावाच्या प्रत्येक स्त्रीची प्रत्येक डिलिव्हरीची माहिती पाहिजे मला. ठीक आहे, मी शोधते, पण थोडा वेळ लागेल. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम? तुला काय वाटतं माझ्याकडे वेळ आहे? सॉरी मॅम, मी लगेच मागवतो. सॉरी मॅम, थोडं लवकर कराल तुम्ही? हो, मी पाहतेच. यामध्ये 10 फाईल्स आहेत, ज्यामध्ये आईचं नाव सुनैना आहे. सुनैना. बरं ओम भाऊ, आम्हाला निरोप द्या, आम्ही निघतो. तशी आज सगळी कामं अगदी व्यवस्थित पार पडली. हो हो, सगळ्यांनीच तर पाहिले कार्य कसं पार पडलंय ते. गप्पा बस. परत बोलीस तू? जाऊन तुझं काम कर, जा. बरं वहिनी साहेब,
आम्ही आता निघतो. आज्ञा द्या. हो. रोशनी कुठे गेली? असं कसं सुरेंद्र? तुम्ही जेवल्याशिवाय इथून जाऊ शकत नाही. खूप खूप धन्यवाद ओम भाऊ. बस आम्हाला आता जाऊ द्या. ती आई सुद्धा खूप थकली. मला माहितीये जे काही झालं त्यामुळे तुझं मन खूप उदास आणि अस्वस्थ झालंय. आता आपल्या दार्जींना तुम्ही चांगलंच ओळखता. त्यांना राग लगेच येतो आणि लगेच जातोही. पण थोडं प्रसाद म्हणून खाऊन जा. हे बघ, जे काही झालं त्यात तुझा काहीही दोष नाही. तू स्वतःला उगाच अपराधी समजू नकोस. बरोबरीचं नातं आहे आपलं. मान खाली घालून उभा राहू नकोस. नाही नाही ओम भाऊ, मुलीचा बाप आहे मी. माझी मान तर नेहमी झुकलेलीच पाहिजे. ज्याची मुलगी अशी गुणी आहे त्या बापाची मान झुकलेली नाही, नेहमीच ताठ राहते. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की रोशनी आपल्या दोन्ही कुटुंबांचा मान सन्मान असाच सांभाळून ठेवेल. वाव, डीजेचा फोन. यु नो रेवा, कधी कधी मी विचार करतो की मी आणि डीजे आमचं नातं किती स्ट्रॉंग आहे. आय मीन, जेव्हा कधी मी या कामासाठी बाहेर पडतो ना, त्यांचा फोन नक्की येतो. सॉरी डीजे, आता मी तुमचा फोन नाही घेऊ शकत. आकर्ष, ह्या 10 फाईल्स आहेत ज्यामध्ये आईचं नाव सुनैना आहे. सुनैना, कोणीतरी सुनैना बोलले. बरं, आम्ही एक काम करतो, या फाईल्स मी उद्या परत घेऊन येतो. उद्या? सॉरी सर, हॉस्पिटलचे काही रूल्स आहेत. जर कोणाला माहीत पडलं की मी फाईल्स हॉस्पिटलच्या बाहेर पाठवल्या तर माझी नोकरी जाईल. हो, पण हे तर सिक्रेट मिशन आहे. विचार करा, किती मोठ्या कामासाठी मदत करताय तुम्ही. हो, पण मी माझी नोकरी यासाठी पणाला नाही लावू शकत. जर तुम्हाला या फाईल्स इतक्याच जरुरीच्या आहेत तर तुम्ही माझ्या सीएमओशी का नाही बोलून घेत? सीएमओ? नाही नाही, त्याची काही गरज नाही. इट्स ओके. त्याचं काय ना, सिक्रेट मिशन आहे, सिक्रेट. सगळ्यांवर विश्वास नाही ठेवू शकत. ठीक आहे, आम्ही एक काम करतो, आम्ही इथेच बसून पाहतो. सॉरी सर, माझी ड्युटी संपली आहे आता. हो, पण ते सॉरी सर, तुम्ही उद्या या. मिस ही जी मिठाई आहे ना, ती मी राधिकाजींसाठी आणली होती. तुम्ही खाऊन घ्या, तोपर्यंत मी फाईल्स बघून घेतो. कम ऑन. सॉरी सर. आणलीच आहे तर मी घेते. तुम्ही उद्या या. थँक्यू. सुनैना, एक रात्रही अशी नाही गेली की ज्या दिवशी मी शांतपणे झोपलोय. सगळी रात्र विचार करून करून संपते माझी, की माहित नाही ही मुलगी उद्या काय भानगड करून ठेवेल. खरं सांगायचं तर अशी मुलगी असण्यापेक्षा मला मुलगी नसती तरच बरं झालं असतं. बाबाजी, ते गव्हाची पोथी जी शिल्लक आहेत ती
ती कुठे नेऊन ठेवू? कुठे ठेवायची गरज नाहीये. जशी आज तू माझी नाचक्की केलीस ना, तशी आणखीनच करत जा. सुरेंदर, बस आई, अगदी गप्प राहायचं. आज काही नाही बोलणार तू. ज्या दिवशी ही जन्मली त्या दिवसापासून माझ्या नशिबाला, माझ्या सुखाला ग्रहण लावलंय हिने. एक दिवस पण असा नाही गेला की हिच्यामुळे घरामध्ये त्रास नाही झालाय. अगदी बरोबर बोलतोयस भाऊ तू. कधी कुठला दिवस तर चांगला नाहीच गेला, पण एक रात्र ही अशी नाही गेली की ज्या रात्री मी शांतपणे झोपलोय. सगळी रात्र विचार करून करून संपते माझी की उद्या ही मुलगी काय भानगड करून ठेवेल आणखीन. अरे एक दिवस पण असा नाही गेला की हिच्यामुळे घरामध्ये काही त्रास नाही झाला. आणि आज तर सगळ्यांनी पाहिलंच ना तिकडे कशी सगळ्यांसमोर माझी इज्जत निघून गेली ती. आणि मी काही नाही करू शकलो. आणि काय करू शकलो असतो? एकतर मी कर्जदार आणि त्यात मुलीचा बाप, आणि तीही अशी मुलगी जी लाखात एक, जिचा पाय पडताच अघटितच घडतं. तिकडे गप्प राहण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. तुम्हाला माहितीच नसेल त्या दार्जिनी मला किती काय काय ऐकवलं तिकडे, आणि मी काही नाही करू शकलो. माझी सगळ्या जगासमोर इज्जत तर गेली होतीच, आणि आज जी काही थोडी बहुत शिल्लक होती ना, ती या मुलीच्या सासरी निघून गेली सगळी. आणि खरं सांगायचं तर अशी मुलगी असण्यापेक्षा मला मुलगी नसती तरच बरं झालं असतं. सुरेंदर, नील बाळा, जेवण तयार आहे, लवकर ये. मालकीन बाई, मी घेऊन येते ना छोट्या साहेबांना. जिलेबी, तू डाळ घेऊन ये. हा, हो मालकीन बाई. दारजी मनात एक विचार आलाय. आता आपण कोणाची वाट पाहतोय? मला म्हणायचं होतं की दोन्ही मुलं मोठी झाली आहेत, समजूतदार झाली आहेत. आपल्याला आता त्यांचा साखरपुडा करायला हवा. खरं तर तुझ्या पापाजींना तुझी चिंता आहे. त्याला एकच भीती आहे, ती म्हणजे त्याच्या एका चुकीमुळे उगाच तुझं आणि नीलचं नातं ना तुटो. जर हे नातं इतकी चिंता आणि दुःख देत असेल तर या नात्याला काय अर्थ आहे? का निभावू मी अशा नात्याला? मालकीन बाई, तुम्ही त्या रोशनीला ना त्या मुंबईवाल्या पोरासोबत ना नाच गाण्यासाठी तयार करा. आणि तशीही ती आधी पण एकदा नाचलीच होती की.